कुशावर्तेश्वर महादेव मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह, अजून आषाढी कार्तिकी वारी महामंडळ या संस्थेद्वारा दरवर्षी नर्मदा परिक्रमावासींची सेवा होते। वर्षभर आपलं अन्नछत्र असतं। अजून ह्या अन्नछत्रामध्ये चालता चालता आणि सर्व लोक मदत करतात आणि खूप सुंदर अन्नछत्र आपल्या सर्वांच्या सहयोगाने चालतं। मागील 3 वर्षापासून आपल्या इथे चतुर्मासासाठी कोणी ना कोणी परिक्रमावासी असतात। लहानचं स्थान आहे। इच्छा असते की परिक्रमावासींची जे चतुर्मास आहे ते निर्विघ्नपणे आणि त्यांचा पूर्ण सहयोग करून, त्यांचा सहयोग करून आणि जे कोणी चतुर्मास करतात त्यांना आनंदाची अनुभूती झाली पाहिजे। आपलं हे केंद्र असं आहे की याच्या समोरच नर्मदा मैया आहे, लागून बिलकुल शंकर भोलेनाथ जुने प्राचीन इथे विराजमान आहेत आणि यांच्या सर्व आशीर्वादाने हे सर्व कामं होत असतात। पहिल्या चतुर्मासामध्ये संदीप परांजपेंचं खूप सुंदर झालं। मग मागच्या वर्षी पण एक काका काकू होते, त्यांचं सुंदर झालं इकडनं। आणि ह्या वर्षी देशपांडे काका काकू या दोघांनी आणि इकडनं चतुर्मास केला। आणि ह्या चतुर्मासामध्ये संस्थेने तर खूप प्रयत्न केला की यांना खूप जेवढं जास्तीत जास्त चांगला आम्हाला यांचा चतुर्मास करवता आला पाहिजे तेवढा आम्ही प्रयत्न केला। होऊ शकतं काही ना काही चुका राहिल्या असतील, काही कमी राहिली असेल, कधी कधी होतं। तर आपण आणि संस्थेला आनंद केव्हा येतो, ज्या वेळेला कोणत्या आपल्या इथे आलेल्या साधकाचा चतुर्मास निर्विघ्नपणे बिना काही ऑब्स्ट्रक्शन होता आणि पूर्ण होतो। आणि पूर्ण होऊन जेव्हा तो पुढे आपल्या परिक्रमेला किंवा घराकडे जातो त्यावेळेला त्यांनी संस्थेतनं जाताना खुशी खुशी इकडनं गेलं पाहिजे, प्रसन्नचित्त व्यक्ती गेला पाहिजे, तणाव नसला पाहिजे। तर असा प्रयत्न वारी महामंडळ नेहमीच करतं। जबलपूरच्या सर्व मराठी भाषिक करतात की जे कोणी आमच्या इथे येतात राहायला, जे मैयांचे भक्त येतात त्या भक्तांना आणि खूप चांगल्या रीतीने आम्ही त्यांची मदत करू, सेवा करू। परिक्रमावासींची सेवा म्हणजे तशी पण नर्मदा मैयाचीच सेवा आहे या भावनेने काम होतं। तर आपण विचारूया देशपांडे काकांना की त्यांना ह्या चतुर्मासामध्ये कसं वाटलं। नर्मदे हर, नर्मदे हर। आम्ही सोलापूरहून निघालो। 17 नोव्हेंबरला आम्ही नर्मदा परिक्रमा अमरकंटकपासून उचलली। आम्हाला वास्तविक चातुर्मास करायचा होता तो चांदोदमध्ये, परंतु आम्हाला काही साधू संतांनी, काही साध्वींनी आम्हाला त्या ठिकाणी चातुर्मास न करता तुम्ही पुढे कुठे योग्य मार्ग असेल, योग्य जागा असेल ती बघा आणि त्याप्रमाणे करा म्हणून सांगितलं। वास्तविक हे आम्हाला कळायला चांदोदपासून 40 किलोमीटर अलीकडे कळालं। त्यानंतर मग आमच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आम्हाला बदल करावे लागले आणि आम्ही सर्व मैयावरती सोडलं की बाबा आता आपल्याला कुठे करायचं आहे। चांदोद तरी सोडलेलं आहे, आता आपण चांदोद सोडून गेलेलो, पुढे निघालो, कुठे करायचं ते मैयावरती सोडलं। आणि तसं करत आम्ही चांदोदपासून जवळजवळ 350-400 किलोमीटर पुढं आलो। आणि ज्या वेळेला आम्ही महेश्वरला आलो, महेश्वरला सप्तमातृका स्थानामध्ये आम्ही असताना अचानक असं क्लिक झालं की यापूर्वी फोनवरती बोलताना आम्हाला यवतमाळच्या देशपांडेंनी आषाढी वारी महामंडळाच्या ह्या जबलपूरच्या स्थानाबद्दल कल्पना दिलेली होती। मग त्याबाबत त्यांचा फोन करावा म्हणून संतोषदादांना आम्ही फोन केला की बाबा आम्हाला चातुर्मास करायचा आहे आणि आम्ही सध्या महेश्वरला आहोत, आम्हाला इथून तिथे येण्यासाठी सुद्धा कमीत कमी 1.5-2 महिने लागतील, तर आम्हाला तिथे होऊ शकेल का व्यवस्था। संतोषदादांनी आम्हाला तात्काळ म्हणजे अगदी त्या क्षणी सांगितलं की तुम्ही आत्ता जरी आलात तरीसुद्धा तुमची चातुर्मासाची आम्ही व्यवस्था करू। आणि त्यामुळं आमचं एक जे काही टेन्शन होतं किंवा आमचं जे होतं ते अगदी, आणि स्थानाचंच महत्त्व असं होतं की सप्तमातृका स्थानामध्ये तिथे माता विराजमान आहे, त्या ठिकाणी ते झालेलं होतं। आणि तिथून आम्ही आमच्या ज्या काही मे महिन्याच्या 1-2 तारखेचा नियोजन करून आम्ही निघालो होतो त्याप्रमाणे आम्ही निघालो। परंतु वाटेत एप्रिल महिन्यामध्ये वादळ वाऱ्यामुळं आम्हाला इथे येण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 दिवसाचं उशीर झाला। आम्ही 8 मेला इथे आलो। 8 मेला ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती
आणि ह्या ठिकाणी इथे जे काही हे सीलिंग रोफ सीलिंग जे काही केलेलं होतं ते लोकार्पण कार्यक्रम होता आणि त्याचबरोबर सहस्त्रावर्तन गणपती अथर्वशीर्षाचं सहस्त्रावर्तन होतं. हा एक चांगला योग आपण शुभसंकेत जे म्हणतो त्या पद्धतीने मैयानी हा सगळा संकेत योग घडवून आणला. आणि इथे आल्यानंतर संतोषदादांना आम्ही भेटलो. संतोषदादांनी आमची सगळी व्यवस्था अतिशय सुरेखपणे केली. त्यानंतर इथे आम्हाला काही अडचणी आल्या नाहीत. 1-2 कार्यक्रम चातुर्मासापूर्वी झालेले होते की एक नवीन संतकुटी बांधलेली होती, त्याचं लोकार्पण झालेलं होतं. आणि इथे एक भजनी मंडळ आलेलं होतं, जबलपूरचं भजनी मंडळ होतं, त्यांचा कार्यक्रम झालेला होता. आणि वारी महामंडळासाठी वारीच्यासाठी जे काही होतं ते 13-14 दिवस जे काही इथली शहरामधून वारी निघते त्यावेळचे त्याला येणारे सगळे मराठी भाषिक लोक त्यांचाही संपर्क झालेला होता. त्यामुळं आम्हाला इथे अगदी घरगुती वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि आमच्यासाठी एक जे साधनेसाठी जे वातावरण पाहिजे ते साधनेचं वातावरण आपोआप घडत गेलेलं होतं. आणि एकादशीनंतर आम्ही इथे संकल्प केला आणि त्या संकल्पाप्रमाणे आम्ही आमच्या ज्या काही साधना आहेत त्या साधना करत होतो आम्ही. आणि साधनेसाठी आम्हाला लागणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या ह्या संतोष भाऊंनी आणि त्यांच्या मोठ्या भाऊ सदानंद दादा दोघांनी आमच्या अडीअडचणी सोडवल्या. आणि ह्या सगळ्या अडीअडचणीतून मार्ग काढत आम्हाला इथे अधिक महिन्याचं आणि श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचं अर्पण करण्याची, पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची, हे जे आम्हाला कधीही तिथे महाराष्ट्रात किंवा इतर कुठे ते अनुभव येत नाही तो अनुभव इथे आम्हाला मिळाला. या ठिकाणी इथे अधिक महिन्यामध्ये संध्याकाळी रोज सत्यनारायण महापूजा होत होती. आणि सत्यनारायणच्या जवळजवळ या महिन्यामध्ये 50 ते 60 पूजा इथं झाल्या. ह्या सर्वाला आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. आणि त्याचप्रमाणे पुढे सगळे जे काही आहेत इथे त्यांच्या ह्या हॉल मोठा आहे. इथे एक हिंदी भाषिक भागवत झाला, मराठी भाषिक भागवत झाला आणि बाकीचे इतरही काही बरेचसे कार्यक्रम होतात. ह्या सर्वामध्ये आम्हाला सहभाग होण्याचा आनंद मिळाला. आणि त्याचबरोबर बाकीच्या लोकांचे इथे जे काही मराठी भाषिक आहेत त्या लोकांचं फार मोठं सहकार्य मिळालं. या इथे ह्या आषाढी वारी महामंडळाचे जे कोणी सभासद आहेत त्या सर्वांनी अतिशय हसतमुखाने आम्हाला सगळ्यांना फार चांगली मदत केली आणि आमचा चातुर्मास अतिशय चांगला गेला. काल दसऱ्यापर्यंतचा आमचा चातुर्मासाचा जो संकल्प होता तो पूर्ण झाला. आज आमची एकादशीच्या दिवशी कुशावर्तेश्वर महादेवाला अभिषेक झाला आणि ह्याची सांगता झालेली आहे. अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि अशीच सेवा आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे हे संतोषदादा, सदानंददादा व सर्व सभासद यांना अशीच अनेक परिक्रमावासींची सेवा घडो ही आम्ही प्रार्थना करतो. नर्मदे हर. ह्या पूर्ण चातुर्मासामध्ये अजून पूर्ण चातुर्मास म्हणजे हा तर 5 महिन्याचा चातुर्मास आहे. तर ह्या चातुर्मासामध्ये आपल्या इथे अन्नपूर्णाच्या रूपामध्ये अजून ताई राहिल्या आणि त्यांनी पूर्ण किचन आणि लोकांची एवढी सेवा केली आहे तर संस्था नेहमी ऋणी राहील. आणि मोठा त्यांनी म्हणजे त्यांचं योगदानच होतं या सर्व कार्यक्रमांमध्ये. तर आपण ताईंना विचारू त्यांना कसं वाटलं, काय वाटलं, काय काय इथे कमी जास्त काय आहे तर ते जरूर सांगतील आपल्याला. नर्मदे हर. चातुर्मासाचं अधिक बोलायचं काही म्हणजे आता माझे हे जे आहेत त्यांनी काही ठेवलं नाही. पण किचनविषयी बोलायचं झालं तर चातुर्मासाच्या पहिल्या दिवशीच सहस्रावर्तन होतं. त्याच दिवशी मी आलेल्या क्षणी 2 तासानंतर 2.5 तासानंतर सेवेला उभी राहिले आणि मला संतोषदादांनी सांगितलं की हे आता सगळं तुमचं आहे. आणि मला तो एक शब्द आणि एक वाक्य बास होता, कारण मला छंद आहे, मी अगदी कट्टर गृहिणी आहे, मला आवड त्याच्यात आहेच आहे, परमार्थाचीच पण आहे. पण हे परमार्थ करतात त्यामुळं मी पण त्यांच्या मागे करावं असं
त्यांचं मला येतेच आहे, मी केलाच, पण मी वेगळ्या रूपाने केला. मला फक्त खायला भयंकर पदार्थ करावेत आणि मी स्वतः नाही खावेत, सगळ्यांना खायला घालून मला तृप्त करावं अशी माझी इच्छा असते नेहमीचीच, आणि ती मी इथं पूर्ण केली माझी. मला 2 महिने पार्थिव शिवलिंगाच्या वेळेस पुरुषोत्तम मास नंतर आला, श्रावणाच्या नंतर, आणि त्या दिवशी सहस्रार्चन सकाळी असायचं, त्याचा नैवेद्य वेगळा, दुपारी पार्थिव शिवलिंगाचा नैवेद्य वेगळा आणि सत्यनारायणाचा संध्याकाळी वेगळा. काय करावं इतकी पंचायत पडायची, पण परमेश्वराने कुशावर्तेश्वर जगदंबा माता इथे आहे, त्यांच्या कृपेने सकाळी 1 नमस्कार केला देवघरात तर बास व्हायचा, दिवसभर तो नमस्कार पुरे व्हायचा किचनसाठी. मला इतके पदार्थ आठवले आणि काय केले हे मी लिहिलं असतं तर 1 रजिस्टर पुरलं नसतं मला. मला काही म्हणजे अशी खूप पदार्थ करता येत नाहीत, पण आहे त्याच्यातून जे काय निर्माण करायचं ते मी खूप पदार्थ केले माझ्या हातून या किचनमध्ये तृप्त. आणि जे काय मला स्वच्छता माझ्या प्रमाणे सगळं हे करायचं ते मी करून घेतलं. आणि चातुर्मासात आम्ही खूप 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 आनंद लुटला, खूप आनंद लुटला. आणि भागवताचं म्हणाल झालं तर आम्हाला असं वाटायचं की परिक्रमेत कुठे 7 दिवस आपण, कारण परिक्रमावासी म्हणलं की पळायची घाई असते, घर दिसतं पुढे, त्यामुळं मागच्या एका परिक्रमेमध्ये आम्हाला काही कुठे रामायण किंवा भागवत वगैरे कुठेच मिळालं नाही. पण या खेपेत चातुर्मासाच्या निमित्ताने भरभरून अक्षरशः भागवत आमच्यासाठी चालत आहे. आम्ही भागवतासाठी कुठं परिक्रमा चालत गेलो नाही. मैयाच्या काठी आमचं अहोभाग्य आहे. 2 भागवत झाले आणि भागवत झाले, जे भागवत जे करतात त्यांनीसुद्धा माझे पदार्थ खाऊन किचनमध्ये पाण्याला चहाला द्या ताई म्हणून ते स्वतः आले. त्यामुळं मी इतकी स्वतःला भाग्यवान समजते ना, माझ्याकडे शब्द नाही आणि मला जास्त बोलायला येत नाही. संतोषदादा आणि सदानंददादा हे माझ्या पाठीशी झाडासारखे मोठे 2 भाऊ होते. त्यामुळं मी सगळ्यांना माझ्या अधिकारांनी मी सगळ्यांना बोलत होते, स्वयंपाकवाले असो, मदतवाले असो, सहचारी असो, कोणी मदत करणारे जुडलेले असो, कोणाला मी माझ्या तऱ्हेने मी माझी उत्तरं केवळ संतोषदादाच्या पाठिंब्यामुळे मी देऊ शकत होते. कारण त्यांनी जर मला हे शब्द वापरला नसता तर मी फक्त इथं खुर्चीवर बसून किंवा आसनावर बसून जेवण केलं असतं. कारण त्यांच्याकडे सगळी सोय आहे. सकाळी 1 स्वयंपाकवाली असते, दुपारी 1 असते, पण केवळ मी या दोघींनाही त्यांना मी विश्रांती दिली. त्यांना म्हणलं नाही, मला माझ्या हातचं करून खायला मला सगळ्यांना घालायला आवडेल, तुम्ही अन्य कामं करा. पण आता वेगळं आहे, विषय मला वाढवायचा नाही आहे. चातुर्मास फारच सुंदर झाला आणि या 2 देवता आहेत, त्यांना जोड्या अशाच आमच्यासारख्या अशा नाही, आमच्यासारख्या सुंदर आणि आमच्यापेक्षा जास्त हुशार लाभो या आश्रमाला, हीच कुशावर्तेश्वरांच्या चरणी प्रार्थना. आणि माझे तोकडे 2 शब्द पूर्ण करते. कोणी जेव्हा चातुर्मास आपलं पूर्ण करतं आणि आनंदी होऊन जातो तेव्हा संस्थेलाही निश्चितपणे एक छान वाटतं. आणि संस्थेची इच्छा असते की नेहमी चांगले लोक यावे, इथे थांबावे, राहावे आणि सर्व मिळून, म्हणजे वारी महामंडळ म्हणजे आपल्या सर्वांचंच आहे, तर सर्वजण मिळून एक आश्रम चालवतो. ह्या कल्पनेने जेव्हा आपण काम करतो तर हीच कल्पना ह्या आश्रमात आहे की पूर्ण भारतातले जेवढे किंवा महाराष्ट्रातले, जबलपूरचे आपण सर्व मराठी भाषी मिळून आणि एक आश्रम चालवतो, अशी ह्या कल्पनेने आपण काम करतो. त्याच्यामुळे ह्या आश्रमामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही राहणार असा विश्वास असतो. आणि ह्या चतुर्मासामध्ये दादांनी आणि ताईंनी जेवढा सहयोग, विशेष करून संदीपजींनी पण ह्या चतुर्मासामध्ये आणि सर्वांकडनं जे काही कार्यक्रम घडवून घेतले ते पण एक खूप अकल्पनीय होते. ह्याचप्रमाणे या चतुर्मासामध्ये आपण शिवाला अजून रुद्राक्ष अर्पण केले, तर जवळजवळ 28,000 रुद्राक्ष या चतुर्मासात अर्पण झाले. ताई काही म्हणणार आहे? नर्मदेहर सारखं मी माझ्या छंदामुळे किचनविषयी बोलते, पण खरं तरी अंतर्मनातून सांगायचं म्हणजे परमार्थाची आवड अगदी अंतरात्म्यापासून आहे.
आणि जे काय ज्ञान होतं, ज्ञान म्हणजे काय, अज्ञानीच आम्ही इथं पंडित म्हणून काय अगदी, आणि सहचारी जसे सदानंद दादा आणि संतोष दादा, तसेच माझे संदीप दादा आहेत तिसरे. आणि काय शास्त्र असतं, शास्त्र काय बोलतं, काय केल्यानंतर काय होतं, हे डीपमध्ये अक्षरशः 5.5-6 महिने होत आहेत. 6 महिन्यातला एकही दिवस ते आश्रमात नाहीत असं नाही आहे. अर्धा तास आला तरी अर्ध्या तासातले माझ्यासाठी 25 मिनिट असतात. 5 मिनिट कुशावर्तीसाठी असतात. त्यामुळं त्या 25 मिनिटामध्ये भयंकर मी आणि माझ्या सहचारिणी सावंत मैया आहेत, आम्ही दोघीही खुर्च्या टाकून बसतो आणि सारखे प्रश्न विचारून सतावत असतो. पण तेवढंच ज्ञान त्यांच्याकडून आम्ही खूप काही ज्ञान घेतलं आहे. खूपशा गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, त्यांनी ज्ञान दिले. आणि खरोखर पांडित्य जे दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात, तो दशग्रंथीच्या पेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आणि सगळी शास्त्र माहीत असणारे असे संदीपदादा या आश्रमाला लाभलेले आहेत. आणि संतोषदादाचं काही काम असेल तर हक्काने ते भावाला संदीपदादाला सांगतात की इथे आश्रमात तू बघून घे. त्यांना एकदाही एक चक्कर टाकावी लागत नाही. शेवटच्या दिवशी ते कार्यक्रमाला अगदी सुसज्ज हजर असतात. सगळं त्यांना माहिती आहे की इथं तयारी झालेली असते. त्यामुळं मला थोडंसं बोलायचं होतं, एवढं किचनविषयी फारच सांगून गेले. दादांविषयी राहिलं होतं ते क्षम्य.